नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आता ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले. तो ऑनलाईन फॉर्म तुम्ही विदाऊट कोणताही ओ-टी-पी घेऊन भरू शकता. म्हणजेच काय, जर पूर्वी काय होतं तर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक हवा होता, तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकत होता. आता तुमच्या घरातील कोणाचाही मोबाईल नंबर देऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आता हा ऑनलाईन फॉर्म नवीन पद्धतीने कशाप्रकारे भरायचा आहे, कशाप्रकारे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म विदाऊट एनी ओ-टी-पीनं कशाप्रकारे भरायचा आहे बघूयात. सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी मुख्य पृष्ठ दिसतं आहे तुम्हाला, त्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती आपल्याला आता फॉर्म भरायचं आहे, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड लागेल, म्हणजे मोबाईल नंबर आहे. आता आपल्याला क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं. नवीनच फॉर्म भरतो आहे आपण. फुल नेम टाकायचं आहे ॲज पर आधार, म्हणजेच काय, आधार कार्डवर जसं नाव आहे तसं टाका. खाली तुमचा मोबाईल नंबर टाका, कोणता एक. पासवर्ड टाका pass@123 या फॉर्मॅटमध्ये. परत कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड. तुमचा डिस्ट्रिक्ट निवडायचा, या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडा. तालुका निवडा. तालुका निवडल्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन, या ठिकाणी तुमचं जर तहसील असेल ते तहसील दाखवेल ते तहसील निवडायचं आहे. आणि खाली यायचं आहे ऑथराईज पर्सन, म्हणजे तुम्ही कोण आहात. जनरल वुमन, सामान्य महिला की ग्रामसेवक की वार्ड अधिकारी, काय काय जे असेल ते निवडायचं. तर आपण ते जनरल वुमन, सामान्य महिला निवडतो. एक कन्सर्ट येईल, या कन्सर्टला टिक करून ॲक्सेप्ट करायचं. खाली कॅप्चा कोड दिला आहे, हा कॅप्चा कोड या ठिकाणी एंटर करायचा आहे. आता या ठिकाणी वेबसाईट सुरळीत चालत नाही आहे, त्यामुळे तुम्हाला कॅप्चा रिफ्रेश करायचा आहे आणि परत टाकायचा आहे. टाकल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी वेट करायचं आहे. आता वेबसाईट थोडी स्लो चालत असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला साईनअपला थोडा वेळ होईल. साईनअपवरती क्लिक करायचं आहे. थोडा वेळ लागेल, या ठिकाणी तसंच राहू द्यायचं आहे. पेज रिफ्रेश करायचं नाही. साईनअप या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता झालेलं आहे. तुमच्या मोबाईलवरती एक ओ-टी-पी आला आहे, जो नंबर आता दिला आहे तो. त्यावरती एक 4 अंकी ओ-टी-पी येईल, तो ओ-टी-पी या ठिकाणी टाकायचा आणि कॅप्चा कोड आलेला आहे, हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकून द्यायचा. तुम्हाला जो कॅप्चा कोड येईल तो कॅप्चा टाकायचा आणि व्हेरीफाय ओ-टी-पीवर क्लिक करायचं आहे. तुमचं अकाउंट सक्सेसफुली या ठिकाणी आता क्रिएट झालेलं आहे. आता परत आता जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर टाका. पासवर्ड टाका, जो पासवर्ड आता तुम्ही क्रिएट केला आहे pass@123 या फॉर्मॅटमध्ये. पासवर्ड टाकून कॅप्चा कोड टाकायचा आणि लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं. फॉर्म तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी 11 नंतर भरला तर एकदम साईट व्यवस्थित चालते आणि लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन केल्यानंतर लॉग इन सक्सेसफुली. आता सर्वप्रथम आपल्याला इथं मराठी करायचं आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये वरती बघू शकता, इथे मराठीवरती तुम्हाला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता थोडा वेळ वेट करा. आता मराठी आपली लँग्वेज झाली. आता काय करायचं रे, इथे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर महिलेचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर व्हॅलिडेट आधारवरती या ठिकाणी क्लिक करायचं. आता पूर्वी जर का बघितलं तर व्हॅलिडेट आधारवरती क्लिक केल्यावर आधारला जो नंबर लिंक होता त्यावरती ओ-टी-पी जात होता. आता त्यावरती ओ-टी-पी न जाता तुम्ही जो नंबर देसाल त्यावरती तुम्हाला डायरेक्टली ओ-टी-पी येईल. तर या ठिकाणी मी व्हॅलिडेट आधारवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर कुठेही ओ-टी-पी वगैरे जाणार नाही. परत कॅप्चा टाका आता आणि व्हॅलिडेट करायचं. व्हॅलिडेट केल्यानंतर अशा प्रकारे पेज येईल. आता नोंदणी अर्ज आपला या ठिकाणी सुरू झालेला आहे. महिलेचा आधार कार्डप्रमाणे नाव, जसं तुमचं आधार कार्डवर नाव असेल तसं इंग्लिशमध्ये नाव या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर खाली यायचं आहे. लग्न झालं असेल पतीचं नाव, लग्न नसेल झालं तर वडिलांचं नाव असं टाकायचं. तर मी पतीचं नाव निवडतो आणि पतीचे नाव, या ठिकाणी पतीचं संपूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून द्यायचं. खाली यायचं. महिलेचं लग्नापूर्वीचं नाव, म्हणजेच लग्न व्हायच्या अगोदर काय नाव होतं महिलेचं ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे. नाव टाकल्यानंतर खाली यायचं आहे. वैवाहिक स्थिती, वैवाहिक स्थिती विवाहिती का अविवाहिती, विधवा, घटस्फोटित, निराधार, काय जे असेल ते या ठिकाणी निवडायचं. तर मी येथे विवाहित निवडतो. जन्मतारीख टाकायचं, दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये. जी आधारवरती डेट ऑफ बर्थ असेल, जन्मतारीख असेल, ती या ठिकाणी तुम्हाला टाकायची. आता मी जन्मतारीख या ठिकाणी टाकून घेतो. जन्मतारीख टाकल्यानंतर खाली या ठिकाणी विचारलं आहे बघा, आपण महाराष्ट्रात जन्माला आहात का, तर यस करायचं. इथे महाराष्ट्रात आपण जन्माला आहात. आता खाली यायचं. खाली आल्यानंतर आधार कार्डनुसार अर्जदाराचा पत्ता, संपर्क पत्ता, म्हणजेच काय, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाका.
नंतर पिनकोड, जिल्हा, तालुका, गाव, नंतर महानगरपालिका आहे की नगरपालिका आहे ते टाका. नंतर तुमचा मतदारसंघ टाकायचा आहे. नंतर खाली यायचं आणि इथे एक मोबाईल नंबर द्यायचा जो तुम्ही OTP म्हणून यूज करू शकता. कोणताही नंबर द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा नंबर या ठिकाणी देऊ शकता. आता द्यायचं आहे बँकेचा तपशील. त्या अगोदर बघा, शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा तुम्ही आर्थिक योजनांचा लाभ घेतात का? तर इथे नाही करायचं. नंतर बँकेचे पूर्ण नाव, स्टेट बँक आहे की बँक ऑफ महाराष्ट्र आहे की HDFC बँक आहे, कोणती बँक आहे ती टाकायची. तर आपल्या कंडिशनला या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, तर मी ती बँक टाकून घेतो. बँक खातेधारकाचे नाव, या ठिकाणी अर्जदार महिलेचं नाव टाका. बँकेचा खाते क्रमांक टाकायचा आहे. बँक खाते क्रमांकाची पुष्टी करा. परत बँक खाते क्रमांक टाकायचा आहे. खाली यायचं आहे IFSC कोड टाकायचा जो पासबुकवर असेल तो. खाली यायचं आहे आपले बँक खाते आधारशी संलग्न आहे का? विचारलं आहे तर होय करायचं, नसेल तर जोडून घ्या असं सुद्धा तुम्हाला सांगतील. तर या ठिकाणी मी होय करतो. होय केल्यानंतर परत खाली यायचं. खाली आल्यानंतर बघू शकता तुमच्या आधार कार्डची समोरील बाजू. आता इथे सेपरेट फोटो कुठे अपलोड करायचे, कुठे एकत्र. आता आधार कार्डची समोरील बाजू तिथे फक्त आधार कार्डचा फ्रंटचाच फोटो अपलोड करायचा आहे, पाठीमागचा फोटो अपलोड करायचा नाही. आता या ठिकाणी फ्रंटचा केला, फाईल अपलोड सक्सेसफुली. आधार कार्डच्या मागील बाजू, आधार कार्डची जो पत्त्याचा पुरावा असतो तुमचा तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. बघा मी कशा पद्धतीने करतो आहे त्या पद्धतीने. पाठीमागची बाजू अपलोड झाली. आता बघा, आदिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न, शाळा सोडायचा दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड यापैकी कोणतेही एक. अपलोडवरती क्लिक करा. 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. तर इथं मी अपलोडवरती क्लिक करतो. किंवा TC सुद्धा अपलोड करू शकता किंवा मतदार कार्डसुद्धा अपलोड करू शकता. फक्त दोन्ही साईड अपलोड करायचे, त्या ठिकाणी तुम्हाला ही एक कंडिशन लक्षात घ्यायची. अपलोडवरती क्लिक करायचे, मतदानाच्या किंवा रेशन कार्डच्या किंवा तुमचा जो दाखला असेल त्याच्या दोन्ही साईड या ठिकाणी अपलोड करायचं. तर मी इथं रेशन कार्ड बघा इथे दोन्ही साईड मर्ज केल्यात आणि त्याचा अपलोड केला. आता बघा, अपलोड व्ह्यू फाईल करून तुम्ही चेकसुद्धा करू शकता अपलोड झालं आहे. तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर या ठिकाणी होय करायचं आहे. होय केल्यानंतर केशरी किंवा पिवळे रेशन कार्डच्या समोरील बाजू, आता वरती जर रेशन कार्ड दिलं असेल तरी आता काय करायचं आहे, खाली रेशन कार्डचे समोरील जे या ठिकाणी तुमचा नाव असतं, कुटुंब प्रमुखाचं पत्ता असतो तो अपलोड करायचा. परत पाठीमागची साईट अपलोड करायची ज्यावरती तुमचे नाव असतं. अर्जदाराचे हमीपत्र, हमीपत्र तुमच्याकडे जे असेल ते अपलोड करा. पूर्वीचं करा किंवा नवीन करा, कोणतंही केलं तरी काही इश्यू तुम्हाला या ठिकाणी येणार नाही. ते अपलोड करून घ्या. नंतर याचा अर्जदाराचा फोटो, आता तुम्ही इथे लाईव्ह फोटोसुद्धा अपलोड करू शकता किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये मोबाईलमध्ये असलेलासुद्धा अपलोड करू शकता. आता मी अगोदर जो फोटो आहे तोच अपलोड करणार आहे. फोटो अपलोड करणं झाला आहे. हमीपत्र दिलं आहे तर या डिक्लेरेशनला टिक करून घ्यायचं आहे. या बॉक्सला तुम्हाला टिक करा. त्या अगोदर सर्व डॉक्युमेंट तुम्हाला चेक करायचे व्यवस्थित अपलोड झाला का. लाईव्ह फोटो जर घ्यायचा असेल तर लाईव्हसुद्धा घेऊ शकतो, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो घ्या. आता मी डिक्लेरेशनला टिक करतो. सर्व डिक्लेरेशन वाचा आणि स्वीकारावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता सबमिट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमची सर्व इन्फॉर्मेशन दाखवली जाईल. तुम्ही दिलेल्या सर्व इन्फॉर्मेशन चेक करायची, बरोबर आहे का, यामध्ये काही चूक झाली आहे का व्यवस्थित चेक करून घ्यायची. आणि चेक केल्यानंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा दिला आहे, हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आहे. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड व्यवस्थित आहे का चेक करायचे. अजूनही तुम्ही याला एडिट करू शकता, नसेल तर डायरेक्ट सबमिट करायचं. तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट सबमिट करू शकता. जर बरोबर असेल तर आपला बरोबर आहे म्हणून मी सबमिट करतो. ॲप्लिकेशन सबमिटेड, आपला फॉर्म या ठिकाणी भरणं झालेला आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आता आपण अर्ज केलेला कुठे तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर यापूर्वी केलेल्या अर्जावरती क्लिक करा, थोडा वेळ वेट करा. ऑटोमॅटिकली तुमचा अर्ज खाली लोड झालेला आहे. अशा पद्धतीने बघू शकता तुमचा अर्ज भरणं झालेला आहे. ॲप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी पेंडिंग आहे. ऑटोमॅटिकली त्याला चेकिंग होईल आणि चेकिंग झाल्यानंतर ॲप्रुव्हल मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.